नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवर स्वागत करते. सीटीईटीच्या परीक्षेसाठी ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे कम्प्लीट कोर्स, ज्यात पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही असणार आहे. आणि या सिरीजमध्ये आपण संपूर्ण मराठी व्याकरण शिकणार आहोत. आणि आज आपण बघणार आहोत मराठी विषयातील नाम व नामाचे प्रकार, त्यावरचे महत्वाचे 25 MCQ प्रश्न. नाम व नामाचे प्रकार हा टॉपिक खूप महत्वाचा आहे मराठी व्याकरणात, आणि यावर प्रश्न नेहमीच विचारले जातात. आणि एक दोन प्रश्न हे नेहमीच येतात पेपरमध्ये, त्यामुळे नाम व नामाचे प्रकार हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो. आणि यात आज घेतलेले 25 MCQ प्रश्न तुम्हाला नक्कीच मदत करतील, याची मला खात्री आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा नक्कीच तुम्हाला हेल्पफुल होईल. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. या कम्प्लीट सिरीज मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स, जे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील. पूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स PDF स्वरूपात असतील. 50+ अधिक मॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. आणि या कम्प्लीट कोर्सची फीज आहे फक्त 3000 रुपये. जर का तुम्हाला पेपर 1 किंवा पेपर 2 बॅच वेगवेगळी घ्यायची असेल तर त्याची फीज आहे प्रत्येकी 2000 रुपये. बॅच घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. यानंतर आपण बघणार आहोत सीटीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम. आपल्याला माहितीच आहे 150 प्रश्न असतात 150 गुणांसाठी. तर आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत या पूर्ण विषयाचे नोट्स आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर सगळं असणार आहे आपल्या बॅचमध्ये. तर यात कोणते विषय आहे? बालविकास व शिक्षणशास्त्र 30 प्रश्न असतात 30 गुणांसाठी. पर्यावरणीय अभ्यास 30 प्रश्न 30 गुणांसाठी. गणित, सामाजिक अध्ययन आणि विज्ञान हे 60 प्रश्न असतात 60 गुणांसाठी. भाषा 1 आणि भाषा 2 हे ऑर मध्ये असते 30 प्रश्न 30 गुणांसाठी. आणि आज आपण इथे भाषा 1 आणि भाषा 2 यातला प्रकार बघणार आहोत. तर आपल्याला माहिती असेल भाषा आकलनमध्ये 15 प्रश्न एका उत्तरावर असतात आणि 15 प्रश्न एक कविता किंवा नाटकावर असतं. तर यातील भाषा 1 आणि भाषा 2 यातले आपण 30 प्रश्न 30 गुण पक्के करून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा. कोणता आहे? सौंदर्य, शौर्य, गरिबी, प्रामाणिकपणा. सांगा बघू. स्थितीदर्शक काय आहे? ज्या भाववाचक नामातून स्थिती दर्शवली जाते त्याला स्थितीदर्शक असे म्हणतात. तर यात कोणता आहे? गरिबी हे स्थितीदर्शक आहे शब्द. गरिबी हे स्थितीदर्शक भाववाचक नाम आहे. स्थितीदर्शक म्हणजे गरिबी, श्रीमंती हे स्थिती दाखवतं, त्यामुळे त्याला स्थितीदर्शक भाववाचक नाम असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? नवलाई, पुस्तक, लेखणी, हिमालय यापैकी एकही नाही. हा ऑप्शन तर नाहीच आहे. हिमालय नाही आहे, लेखणी पण नाही आहे, पुस्तक पण नाहीये. नवलाई भाववाचक काय आहे? तर नवलाई आहे. बघा, नवलाई हे भाववाचक आहे. आता भाववाचक नाम म्हणजे काय? तर ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण, धर्म किंवा भाव याचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. हे तुम्हाला आता लक्षात ठेवावं लागेल. नवलाई हे भाववाचक नाम आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, गुलामगिरी हे नाम कोणत्या उपप्रकारातील आहे? सांगा बघू. पदार्थवाचक आहे, समूहवाचक आहे, भाववाचक आहे, सामान्य नाम आहे. यापैकी एकही नाही. चित्र नाहीये, समूहवाचक नाहीये, पदार्थवाचक नाहीये. आता या दोघांमधून सांगा काय आहे? भाववाचक नाम आहे. गुलामगिरी भाववाचक नाम आहे. ठीक आहे. त्यानंतर बाबांनी भाजी आणली या वाक्यात भाजी हे मुळात कोणते नाम आहे? बाबांनी भाजी आणली. धर्मवाचक नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम. सांगा बघू. हे एक सामान्य नाम आहे. का बरं सामान्य नाम आहे? तर एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाम दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात. तरीही म्हणजे हे बघा, भाजी हा प्रकार एक जात दर्शवत आहे भाज्यांची. पण यात जर का पालक, मेथी असं विशिष्ट नाव जर का असतं, इथे बाबांनी मेथी आणली किंवा पालक आणली तर ते विशेष नामात आलं असतं. पण त्यांनी भाजी आणली असं म्हटलं, त्यामुळे ते सामान्य नामात येतं. आता समजलं तुम्हाला? त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. खाली दिलेल्या शब्दापैकी विशेष नाम कोणते आहे ते सांगा. सांगा बघू. विशेष नाम जे विशिष्ट व्यक्तीला, गटाला, वस्तूला, प्राण्यांना दिले जाते. दिशा. दिशा तर हे मेन दिशा तर 4 आहे, त्यामुळे दिशा हे एक जातीला दर्शवत आहे, त्यामुळे दिशा तर नसेलच. गाय. गायचे पण खूप प्रकार आहे, त्यामुळे गाय पण एका विशिष्ट प्राण्यांच्या जातीला म्हटलं जातं. राष्ट्रांचे पण खूप राष्ट्र आहेत, नावे आहेत. श्रीलंका. श्रीलंका एका देशाचं नाव आहे, त्यामुळे विशेष नामामध्ये काय येईल? श्रीलंका येईल. ठीक आहे. बघा, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्यांचा किंवा वस्तूंचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात.
हे लक्षात ठेवा. त्यानंतर मुंबई हे शहर कापड निर्मितीत अग्रेसर आहे. या वाक्यातील मुंबई हे कोणते नाम आहे? मुंबई सांगा बघू. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, समुदायवाचक नाम. विशेष नाम आहे. मुंबई हे एका शहराचे नाव आहे, त्यामुळे ते विशेष नामात मोडल्या जाते. त्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्यांचा, वस्तूचा बोध होतो. त्याला विशेष नाम असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? सांगा बघू. मानव आहे का? माणूस, मनुष्यत्व, मनुष्यत्व, मानवी. सांगा बघू. काय तर मनुष्यत्व, मनुष्यत्व. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न बघूया. धाव, नृत्य, हास्य या नामाचा प्रकार ओळखा. सामान्य नाम, विशेष नाम, धर्मवाचक, भाववाचक. सांगा बघू. हे एक भाववाचक नाम आहे. धाव, नृत्य, हास्य हे विशिष्ट जातींना हे होतं, विशिष्ट व्यक्तीच्या गटातील जातींना. ठीक आहे. भाववाचक नाम नसलेला पर्याय कोणता? नसलेला सांगा. बाल्य, तारुण्य, वार्धक्य. सांगा. हे भाववाचक नाम आहे. वर्ग आहे का? हं? नाही. वर्ग बघा. तर वर्ग काय आहे मग? सामान्य नाम आहे वर्ग. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या पदार्थाला दिले जाणारे सर्वसामान्य नाम म्हणजे सामान्य नाम. उदाहरण मुलगी, पुस्तक, झाड, शहर, नदी, कुत्रा. वर्ग. ठीक आहे. तर वर्ग काय आहे? सामान्य नाम आहे. बाकी येतील भाववाचक नाम. त्यामुळे प्रश्न आपल्याला बरोबर वाचावा लागेल. आता बघायचं भाववाचक नाम असलेला पर्याय आता मी वाचलं असतं घाई गडबडीत तर माझं चुकलं असतं. ठीक आहे. त्यामुळे बरोबर प्रश्न वाचा आणि बरोबर ऑप्शन पण बघा. त्यानंतर वास्तव अथवा मानस सृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोरम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात त्या शब्दांना असे म्हणतात. सांगा बघू. भाववाचक नाम म्हणतात का? नाम म्हणतात का? सर्वनाम, विशेष नाम. सांगा. नाम म्हणतात. वास्तव अथवा मानस सृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोरम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात त्यास नाम असे म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय कोणता आहे? विशेष नाम नसलेला. सांगा बघू. अरवली, सातपुडा, हिमालया. पर्वत. पर्वत आहे. त्याचं उत्तर पर्वत आहे. कारण हे विशिष्ट विशेष नाम कधी होतं? विशिष्ट एका व्यक्तीला, प्राण्याला दिलं जातं. पर्वत हे एक जाती नोंदवत आहे. इथून त्यावरून असं वाटतं त्यातून पर्वताचं मेन एक जे आहे ते पर्वत आहे. त्यानंतर त्याचे कोणकोणते त्यात येतात ते विशेष नामात ते येत नाही. पुढीलपैकी समूहवाचक नाम होतं. सांगा बघू. राम समूह आहे का? नाही. श्याम नाही. हिमालय नाही. कळप. कळप समूहात येईल ना? त्यामुळे समूहवाचक नाम कोणतं आहे तर कळप आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. तुमचे वडील साक्षात रावणच आहे. अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार कोणता आहे? सांगा बघू. भाववाचक, वरीलपैकी नाही, विशेष नाम, सामान्य नाम. तुमचे वडील साक्षात रावणच आहे तर काय आहे? सामान्य नाम आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे. मांजरी झाडावर चढल्या. अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार कोणता आहे? अव्यय, साधित, पदार्थवाचक, सामान्य नाम, विशेष नाम. मांजरी. पर्टिक्युलर मांजरचं काही नाव आहे का? नाही. मांजरीची जात, मांजरीची जात ते सांगितलं. मांजरी झाडावर चढल्या तर ते काय येईल? सामान्य नाम येईल. विशेष नाम तर येणारच नाही. त्यामुळे ते सामान्य आहे. पुढीलपैकी समूहवाचक नाम ओळखा. सांगा बघू. राम तर नाहीच आहे. टोळी समूहात येते, कळप समूहात येते. त्यामुळे पर्याय 2 आणि 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. राम, हरी, कृष्ण या शब्दाचा नामाचा प्रकार कोणता? सांगा बघू. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, वरीलपैकी नाही. विशेष नाम. राम, हरी, कृष्ण हे एखाद्या व्यक्तीचं नाव आहे त्यामुळे ते विशेष नामात मोडलं जातं. त्यानंतर भारत, घोळका, परिषद, तांडा यापैकी कोणते समूहवाचक नाम नाही? समूहवाचक. घोळका तर समूहवाचक आहे, परिषद पण आहे, तांडा पण आहे. भारत होईल का? नाही. भारत होणार नाही समूहवाचक. संत भक्तीने देवाला वश करतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे नाम प्रकार ओळखा. सांगा बघू. भाववाचक नाम. भाववाचक नाम आहे. त्यानंतर भाववाचक नामाचा पर्याय ओळखा. यातून भाववाचक नाम कोणते आहे बघा. कृष्णा, हिमालय, नर्मदा, गांभीर्य, शौर्य, चातुर्य, नदी, पुस्तक, झाड, मुलगा, कुत्रा, साखर. भाववाचक म्हणताय.
गांभीर्य, शौर्य, चातुर्य येईल. हम्म. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, पुढील नामाचा प्रकार ओळखा. चांगुलपणा. त्यात काय आता विचार करण्याची मला आवश्यकता नाही असं वाटतं, कारण आपण भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे, 20 क्वेश्चन आपण प्रॅक्टिस झाली आहे, तो याचं उत्तर तुम्हाला बरोबर द्यावंच लागेल. भाववाचक नाम. चांगुलपणा, गुलामगिरी हे सगळं भाववाचक नामात येते. ठीक आहे. थोडा विचार करू नका. यानंतर पुढीलपैकी स्थितीवाचक ओळखा. सांगा बघू. वही नाही. पृथ्वीराज नाही. चोरी नाही. तारुण्य येईल का? तारुण्य काय आहे तर स्थितीवाचक तारुण्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया आपण. गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणता? सांगा बघू. गोडवा आहे, गोड आहे, रसा आहे, मधुर आहे. सांगा बघू. गोडवा. याचं काय भाववाचक नाम येईल? गोडचं गोडवा येईल. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर जंगलात एक शिकारी आला. शिकारी अधोरेखित आहे शिकारी शब्द. सांगा बघू. ते विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे, भक्ती नाम आहे. सांगा बघू. सामान्य नाम आहे. शिकारी. शिकारीचं काही नाव दिलेलं आहे का? नाही. त्यामुळे ते सामान्य नामात येतं. नाव दिलेलं असतं तर विशेष नामात आलं असतं. ठीक आहे. त्यानंतर माझा सदरा लाल आहे. लाल. लाल आपल्याला याच्या लाल वर सांगायचं आहे. विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, भाववाचक नाम. सांगा बघू. विशेष नाम आहे. लाल काय आहे? रंगाचं नाव आहे ना. आणि रंगात लाल म्हणजे लाल हे विशेष नाम आलं. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. माझा मोठा भाऊ खूप प्रेमळ आहे. प्रेमळ आहे. सांगा बघू. विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, भक्ती नाम. भाववाचक नाम. प्रेमळ भाववाचक. ठीक आहे. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करेल. नाम व नामाचे प्रकार यावरील 25 MCQ प्रश्न आपण इथे बघितलेले आहे, आणि यावरून मला खात्री आहे तुमचे पूर्ण डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि तुमची मदतच होईल. बॅच घेण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. धन्यवाद.